नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। सकाळचे 5 वाजलेले आहेत। माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे बटाट्यापासून। तर व्हिडिओची सुरुवात ही बटाट्यापासून झालेली आहे। तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इकडे बटाट्याची भाजी बनत आहे आणि आज प्लस डोसे आणि ताज्या नारळाची चटणी इतकं सगळं बनणार आहे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये। नंतर वेगळ्या टिफिनसाठी चपाती भाजी हे मला बनवायचं आहे। तसं तर बटाट्याची भाजी मी बनवत आहे। तर बघूया दिनेशला विचारणार आहे काय नेणार आहे। जी ही ब्रेकफास्टमध्ये मी बनवते, इडली असो, डोसा असो, आप्पे असो, तेच न्यायला तो पसंत करतो। मी म्हणत असते की डोसा वगैरे थंड झाल्यानंतर खावासा वाटत नाही, तरी पण म्हणतो मम्मी मला आवडतो तू दे। आता त्याच्यात मागं त्याचं काय विचार आहे मला माहिती नाही। त्याला वाटतं की मम्मीचं खूप असं ओव्हर होतं काम, म्हणजे सकाळी कशी घाई गडबड असते थोडीशी, वेगळं ब्रेकफास्ट आणि वेगळी चपाती भाजी करणं यामध्ये मला वेळही खूप जातो थोडासा। मला ना खूप पळापळ होते। सकाळची वेळ कशी आपली खूप कामाची असते, कसं असतं तिकडं पळा इकडं पळा, म्हणजे स्वयंपाकही करायचा आहे, बाहेरची कामही करायची आहे, सगळ्यांना आवरूनही द्यायचं आहे। हे ते खूप होऊन जातं आणि ते दररोज बघून बघून मला वाटतं मुलांनाही असं वाटतं की मम्मीला किती काम आहे। दिनेश म्हणतो ही मम्मी, म्हणजे दिवसभर दिनेश घरी राहत नाही। सकाळी दिनेश जाजोपर्यंत मी किचनमध्येच असते स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये। मग दुपारी मी काय करते काय नाही त्याला काही माहिती नसतं। मग परत संध्याकाळी मी आणखीन किचनमध्येच राहते, त्यावेळी दिनेश घरी होतो, म्हणजे 8:30 वाजता येतो, त्यावेळी मी किचनमध्ये राहते। मग दिनेश ते दररोज बघून बघून म्हणते मम्मी किती काम करते, दिवसभर किचनमध्येच राहते, किती स्वयंपाक करते, कधीतरी राहू दे सुट्टी घे जा असं म्हणत असतो। म्हणजे हे दररोज आपलं काम बघून बघून ना मला वाटतं मुलांनाही थोडंसं असं वाटतं की मम्मी किती काम करते। त्यामुळे कधी कधी असं म्हणत असतो मम्मी जे बनवलं ते दे, काहीच स्पेशल मला कधीच मागत नाही दिनेश। मी म्हणत असते की कधीतरी काहीतरी तुला नवीन पाहिजे का सांगत जा, मी करून देते, पण नाही, तो म्हणतो मम्मी तू जे बनवतेस ते छान असतं आणि तेच दे, मला वेगळं काही करू नको। आणि आपल्याला कित्येक वेळा असं वाटतं की मुलं घराकडे लक्ष देत नाहीत, सकाळी टिफिन घेऊन जाणं, रात्री येणं, परत जेवण करणं, थोडंफार अभ्यास करणं, झोपणं इतकंच असतं, पण तसं नाही आहे। आपल्या प्रत्येक हालचालीवर मुलांचं पूर्ण लक्ष असतं। आणि दिनेश म्हणतही असतो की मम्मी दिवसभर हे करते ते करते, तू थकत नाही का, तुझे पाय दुखत नाहीत का, असं तसं त्याचं चालू असतं। तर असं इकडे मी तुम्हाला बोलत बोलत चटणी केलेली आहे, म्हणजे ताज्या नारळाची चटणी मी खूप वेळा शेअर केलेली आहे, कशा पद्धतीने बनवते, खूप छान होते आणि एकदम कमी वेळात होते। म्हणजे सकाळी आपली जी घाई गडबड असते ना त्यावेळीमध्ये ताज्या नारळाची चटणी ना एकदम परफेक्ट आहे, अजिबात वेळ लागत नाही। आणि डोश्याची तयारी तर मी कालपासूनच केली आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं। डोश्याचं बेटर मी कालच बनवून ठेवलेलं आहे, सोडा टाकून छान व्यवस्थित फुललं गेलेलं आहे। आता इकडे मी बनवत आहे बटाट्याची भाजी। अगोदर मी बटाटेच कुकरला लावलेले होते, व्यवस्थित उकडलेले आहेत, म्हणजे शिजलेले आहेत। गार झाल्यानंतर सालावरच्या दिनेशच काढून दिलेलं आहे, म्हणजे लवकर सुटलेला आहे अभ्यास करण्यासाठी। थोडा वेळ अभ्यास करत बसलेला होता, नंतर किचनमध्ये आलेला माझी हेल्प करण्यासाठी। बटाटे वगैरे चिलून दिलेला आहे। नंतर मी इकडे बटाटे मॅश केले, तोपर्यंत इकडे फोडणी तयार झालेली आहे। म्हणजे फोडणीसाठी मी इकडे 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला, नंतर कांदा टाकलेला आहे, परतून घेतल्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, धना पावडर, हळदी पावडर, कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला, हे सगळं टाकलं, छान परतून घेतलेला आहे। मसाला तयार झालेला आहे। नंतर मॅश केलेले बटाटे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, पाणी न टाकलं तरी पण चालतं, म्हणजे आपल्याला थिकच भाजी लागणार आहे, तरी पण खूपच थिक दिसत होती म्हणून मी तर वाटीवर गरम पाणी टाकलेलं आहे। छान मिक्स केलं, थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे कमी गॅसवर। आता बघूया बेटर बघू शकता मस्त फुललेलं आहे। आता यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ, म्हणजे ज्या वेळेत मी बेटर ठेवलं मी त्यात फक्त सोडा टाकून ठेवलेला होता, मीठ वगैरे आता बनवतो वेळेसच आपल्याला टाकायचं आहे। मीठ टाकून छान मिक्स करून घेऊ आणि पटकन डोसे बनवू। अगोदर दिनेशच्या पप्पांना घाई गडबड आहे जायची, त्यांना सकाळी उठल्यानंतर खूप घाई गडबड असते, सगळ्यांनी आधी त्यांचंच आवडतं, मग त्यांना अगोदर करून देणार आहे। टायमिंग हे कुठलं आहे तर टायमिंग 6चं आहे, सगळ्यांचं आवरलेलं आहे। आता पटकन डोसे बनवायचे आहे। डोसा पॅन मी घेतलेला आहे, म्हणजे एक दिवस डोसे बनलेले जशाल तसं मी या कवरमध्ये ठेवलं। अगोदरचं जे पॅन होतं ना ते मी ठेवलेलं होतं रॅकमध्ये, आणि जेव्हा चपाती बनवायची आहे, धपाटी बनवायची, काही बनवायचं आहे, पटकन घ्यायचं आणि त्यावरतीच करायचं, त्यामुळे ते खूप लवकर खराब झालेलं आहे। तरी पण त्यापेक्षा जास्त याची क्वालिटी छान आहे, तरी खराब होणार नाही लवकर आणि डोसे एकदम परफेक्ट बनत आहेत। तर अगोदर मी डोसा पॅन स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला आणि मी गॅसवर ठेवला, आणि थोडंसं हलकंसं गरम झालं की आपल्याला पटकन यावरती बेटर टाकायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे। एकदम परफेक्ट डोसा बनून तयार होतो। आणि जे परत आपण दुसरा डोसा बनवतो ना त्यावेळेत पण आपल्याला पॅन थंड करून घ्यायचा आहे आणि मग दुसरा डोसा बनवायचा आहे, त्यावेळेतच परफेक्ट डोसे बनतात। जर आपण गरम गरम पॅनवर डोसे टाकले, ते बनवलं, तर काय होतं ना ते जे बेटर आहे ते पळीसोबतच संग येतं, व्यवस्थित डोसा बनणार नाही। म्हणून हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की दुसरा डोसा बनवतो वेळेस परत आपल्याला पॅन थंड करायचा आहे आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, मग दुसरा डोसा बनवायला घ्यायचा आहे। परफेक्ट डोसे बनवून तयार होतात, एकदम हॉटेलसारखे, बघू शकता अजिबात चिटकत नाही,
एकदम परफेक्ट डोसा पण तयार होतो। तर डोसा मी पलटून टाकलेला आहे, थोडंसं सेकून घेऊ खालच्या साईडला, मग परत आपल्याला पलटून फोल्ड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी इकडे ताटी लावत आहे। ताज्या नाळची चटणी आणि बटाट्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे आणि यांचंही सगळं आवरलेले जाण्यासाठी रेडी आहेत। म्हणत आहेत की नाश्ता वगैरे काही करणार नाही, चहा करून दे म्हणत होते। तरी पण बघा एक वेळा गेलं तर घरी लवकर येत नाहीत, असा प्रकार यांचा झालेला आहे। म्हणून सकाळच्या वेळेत कितीही घाई गडबड असो माझी, यांना अगोदर करून देत आहे, कारण दिनेशपेक्षा इम्पॉर्टंट यांना देणं झालेलं आहे। दिनेशला टिफिन दिलं तर तो जेवण तर करतो कॉलेजमध्ये, यांचं ते पण नाही आहे, टिफिनही नेत नाहीत आणि घरी जेवणही करायत नाहीत। दिवसभर फक्त उपासमार होत आहे, म्हणून मी सकाळच्या वेळेतच घाई गडबडीनं यांना करून देत आहे। तर इकडं गरम गरम डोसा बघू शकता, एकदम कडक आणि क्रिस्पी डोसा झालेला आहे, जसं हॉटेलमध्ये असतो ना तसाच। तर डोसा, ताज्या नारळाची चटणी, नंतर इकडं बटाट्याची भाजी दिलेली आहे। तर ही आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट थाळी। तर यांचं ब्रेकफास्ट चालू आहे आणि इकडं दुसरे डोसे पण बनवत आहे आणि माझी बडबड चालू आहे, कारण कसं असतं ना, दिवसभर कामात असतो, ते त्यांच्या कामात असतात, मी माझ्या कामात असते, मग सकाळच्या वेळेतच काय बडबड करायची आहे दिवसभराची करून टाकते। इकडं तोंडी चालू असतं, हाती चालू असतं। तर असं निवांतपणे इकडं यांचं ब्रेकफास्ट चालू आहे। आणखीन परत मी दुसरा डोसा बनवलेला आहे आणि हे गरम गरम देत आहे, म्हणजे एक वेळा खाऊन गेली की परत दुपारी 2ला 3ला आले तरी पण काही हरकत नाही आहे, कारण तसंच होत आहे। अगोदर 9-10 वाजता नाश्ता करायला यायचे, पण आता तीही येत नाही आहेत, कधी येतात कधी येत नाहीत असं झालेलं आहे। तर असं सकाळी एक वेळा सगळ्यांना पोट भरून खाऊ घातले ना, माझंही मन दिवसभर समाधान असतं, कितीही काम करो काही वाटत नाही। नाहीतर इकडं कामही करायचं मन लागत नाही ना, कुठलंच मन लागत नाही। यांना फोन लावा तर फोनसुद्धा उचलत नाहीत, कारण कामं तशी असतात। तर असं यांचं झालेलं आहे, हे गेलेत गॅरेजला, चहा वगैरे करून दिला आणि दिनेशही आवरले। दिनेशलाही मी डोसा गरम गरम भाजी चटणी सगळं दिलं। दिनेश म्हणत होता मम्मी खूपच छान झालेलं आहे आणि कॉलेजला पण तेच दे। तर इकडं भाजी आणि चटणी टिफिनमध्ये मी पॅक केलेले आहे आणि इकडे जे डोसे आहेत ना ते पेपरमध्ये देत आहे। तुम्ही म्हणत होता की ताई पेपरमध्ये देऊ नको, त्याची इंक लागते, तर तुमचं बरोबर आहे, पण वेगळं पेपर नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे यामध्येच दिलेलं आहे। म्हणजे चपाती बनवायचा विचार होता, पण दिनेश म्हणत होता की मम्मी डोसेच नेणार आहे, तर तेच फोल्ड करून मी देत आहे। तर इकडे डोसे सगळं पॅक झालेलं आहे। आता दीपक पण येईल इतक्यामध्ये, म्हणजे आणखीन मॉर्निंगचे माझे कामं राहिलेले आहेत, तर थोडीफार हेल्प दीपक करेल, म्हणजे त्याचं कॉलेज नाही आहे, 2-3 दिवसाची सुट्टी भेटलेली आहे दीपकला, कारण एक्झाम चालू आहे त्याचे, तर 2-3 दिवसाचा गॅप आहे अभ्यास वगैरे करण्यासाठी। तर थोडंफार मॉर्निंगची जी कामं आहेत त्यामध्ये थोडीशी मला दीपकची हेल्प भेटते, मग नंतर त्याच्यासाठी गरम गरम डोसा बनवून देणार आहे। तर आवरलेलं आहे दिनेशचं। तर आता आमचे राजकुमार जायला निघालेले आहेत, म्हणजे आज व्हाईट युनिफॉर्म आहे। बघू शकता वातावरण थोडंसं ठीकठाक आहे आज, दररोज अंधारीच असते, ते काही नवीन नाही आहे, दररोजच तेच झालेलं आहे, ऊन अजिबात येत नाही, दररोज अंधारी तसाच प्रकार। तर चालेलं आहे, आता मॉर्निंगची कामं करायला मी सुरुवात केली, म्हणजे अगोदर आतमधलं झालेलं आहे झाडणं पुसणं सगळं, आता पोर्समध्ये आलेले आहे, झाडांना पाणी देणं, अंगणाची साफसफाई हे चालू आहे आणि दीपक देत आहे सगळ्या झाडांना पाणी, म्हणजे बाहेरची झाडं आहेत, मोगऱ्याचं आहे, दासऱ्याची सगळी झाडं, तर सकाळच्या वेळेत आम्ही सगळ्या झाडांना पाणी देत असतो। तर आता दीपक रनिंगहून आल्यानंतर अगोदर लागलेलं माझी मदत करण्यासाठी, आणि हे सगळं जे पाईप आहे ना पूर्णपणे फुटलेलं आहे, ज्या वेळेत पाणी देते ना त्यावेळेत पाईपाला पाणी कमी येतं आणि ते बाजूबाजूला जे तुटलेलं आहे ना फुटलेलं, तिथून खूप सारं पाणी जात आहे, बघू शकता, असं 4-5 जागी झालेलं आहे, सगळीकडे पाणी इथंच जात आहे। तर असं सगळीकडे पाणी दिलेलं आहे। आता ऑल बंद करते, म्हणजे पूर्ण वायपरनं दीपक पुसून घेईल, तोपर्यंत मी रांगोळी वगैरे काढायची तयारी करते, म्हणजे कसं सकाळची कामं थोडीशी धावपळीची असतात, वेळेत झाली तर ठीक वाटतं, थोडासाही लेट झाला नाही सगळी कामं आवरायला खरंच नकोसं वाटतं बघा, जसं ऊन पडायला लागलं तर नकोसं वाटतं। 8च्या अगोदर ही सगळी पारशी कामं माझी होतात आणि खाली मिरच्या लावलेल्या शेतामध्ये, तर तिथंही दीपकनं पाणी दिलेलं आहे। तर झालेले पाण्याचं काम, साफसफाईची कामं झालेली आहेत, रांगोळी वगैरे काढून झालं। आता मी इकडं दीपकला गरम गरम डोसे बनवून देत आहे, म्हणजे थोडंफार दीपकचं काहीतरी काम राहिलेलं बाहेरचं, म्हणत होता मम्मी थोडंसं लवकर जायचं आहे, तर जिथं आता म्हणजे दीपकला आणखीन परत इकडे जायचं आहे, कुठं बेळगावला जायचं आहे, मग तिथं थोडेसे डॉक्युमेंट जमा करायचे, तेच काढण्यामध्ये लागलेलं आहे दीपक, म्हणजे तिकडे इकडे जायची दररोज पळापळ चालू आहे। तर बघू शकता एकदम मस्त असे क्रिस्पी डोसे बनून तयार झालेले आहेत। तर दीपकचं ब्रेकफास्ट चालू आहे, मी आलेले बाहेर बघत आहे, वातावरणाचा एन्जॉय घेत आहे, म्हणजे सकाळचं वातावरण खूप छान होतं आणि एकदम हिरवळ, हे झाडं खूप छान वाटतं, म्हणजे झाडांना पाणी देतो ना सकाळच्या वेळेत खूप छान हे दिसायला लागतात। तर सगळे कुंडे झाडं मी बघत आहे, खूप सुंदर वाटत आहेत। तर थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घेते, नंतर मग चहा पाणी हे ते आपलं चालू राहणार आहे। तर दीपकचं सगळं आवरलेलं आहे, आता हा बाहेर जाण्यासाठी तयार आहे, म्हणजे खाणं पिणंही झालं, सगळंच आवरलेलं आहे। तर आता दीपकला जे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते जमा करत आहे आणि ते लवकर होत नाही काम, आज सांगितलं तर 2 दिवसाच्या नंतर ते काम होत आहे, त्यामुळे खूप वेळ झाला दीपकच्या होत आहेत, तिकडे जा इकडे जा चालू आहे याचं। तर असं आता दीपक जायला निघालेला आहे।
आता सगळ्यांचं खाणं पिणं झालं, देवपूजाही झालेली आहे, बाबांचं जेवण खाणं झालेलं आहे. आता मीही इकडं गरम गरम डोसे बनवून घेतलेले आहेत. तर यात मग सगळेजण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला टायमिंग सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आता मी इकडं गरम गरम डोसे बनवून घेतले आणि खायला घेतलेले आहेत. तर बघू शकता एकदम मस्त असा क्रिस्पी डोसा बनवून तयार झालेला आहे. तर माझंही पोटभर खाणं पिणं झालेलं आहे. आता मी येऊन बसलेले आहे बाहेर पोर्समध्ये, कारण आता तेलाचा नंबर आहे. तर 8 दिवसाला एक वेळा अशा पद्धतीने मी तेल लावून घेते एकदम पचपच. आणि उद्याच्याला आपल्याला डोक्याला शॅम्पू करायचा आहे, म्हणजे शॅम्पू लावून न्हाऊ करायचा आहे. मग पहिल्या दिवशी मी अशा पद्धतीनं पूर्ण तेल केसामध्ये चिपचिप लावून घेते, म्हणजे यानं काय होतं केस थोडंसं गळणं कमी होतं. अगोदरच माझे केस छोटेसे आहेत आणि त्यामध्ये गळायला लागले ना मग अजिबातच राहणार नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीनं थोडासा वेळ काढून मी निवांतपणे तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल वगैरे लावून झालं नंतर जे भांडे पडलेत ना, म्हणजे जेव्हाही असा नाश्ता बनतो ब्रेकफास्ट, डोसा असो, इडली असो, आप्या असो, त्यावेळेत बघा तुम्ही भांडे किती पडतात. खूप सारे भांडे झालेले. थोडेसे मोठे जे भांडे असतात ना, कुकर कढया, ते सगळे घासून साईडला ठेवले आणि बाकीचे सगळे टोपल्यात ठेवले. परत त्या टोपल्यातले भांडे काढले आणि मी पातेल्यात ठेवले, कारण ओले भांडे रॅकला तर आणखी लावणार नाही, थोडंफार पाणी हडकल्यानंतरच लावणार आहे. पण टोपलं कशासाठी रिकामं केलं मी भांड्याचं, कारण टोपल्याला मला पेंट द्यायचं आहे, म्हणजे पेंट आणून ठेवलेलं आहे. ब्रश घेऊन हिंडत आहे मी. आणि वातावरण बघू शकता, आता तर पूर्ण अंधारी आलेली आहे, दुपारची वेळ आहे आणि ऊन अजिबात नाही. आणि मला ज्वारीचं दळण करायचं होतं, पण ज्वारी पण उन्हाला मी टाकली नाही, कारण वातावरणच असं झालेलं आहे. तर असो आता उद्याच्याला जर ऊन पडलं तर मी ती ज्वारी वगैरे टाकणार आहे, कारण पीठ संपलेलं दळण करायचं आहे. तर दीपक गेलेला होता गॅरेजला, जी डॉक्युमेंट्स लागणार होती तिकडे जाऊन आला एक वेळा, नंतर गॅरेजला गेलेला होता. घरी असल्या दिवशी घरी जरा चालूच असतात इकडून तिकडं. आणि येत्या वेळेस बोरं वगैरे घेऊन आलेलं आहे. नंतर भाजीचंही थोडंफार सांगितलेलं होतं, तेही घेऊन आलेलं आहे. तर बोरं बघू शकता खूप छान आहेत. तर यात मग सगळेजण बोरं खायला. तर बघू शकता माझा अवतार कसा झालेला आहे, कारण खूप सारं मी तेल लावलेलं आहे, तर एकदम चिपचिप वाटत आहे. तर असो आता उद्याच्याला मी शॅम्पू करणार आहे, त्यामुळे आज खूप सारं तेल लावून घेतलेलं आहे. तर असो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करत आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.